तर मी मिलियनला बोलवलं मौद्याला. त्याचा काही प्लॅन होता नाही नागपूरमध्ये. त्याला म्हटलं की ये तुला मौदा दाखवतो आणि टाउनचं पण तुला वाईब बघायला मिळणार आणि आपण तिकडनं रामटेकला जाऊ. तर इकडे रॅली वगैरे सुरू होती आणि बघतो तर काय मिलियन बस स्टँड वरती येऊन बसलेला होता. त्याला सर्व गाईड केलं होतं मी आणि तिथला कंडक्टर पण माझ्याशी बोलून त्यांनी गाईड केलं होतं. त्याला मी घेऊन गेलो थेट माझ्या घरी आणि तिथे मम्मीला म्हटलं की जेवणाचं काहीतरी तयारी कर. आय हॅव नेव्हर इमॅजिन दॅट यू विल कम टू माय होम. आहे त्याच्याकडे 2 पासपोर्ट होते. You can sit on the another bike, by the way. This is egg curry, chapati, rice, onion, and this is salt. Okay. You can use this as per your requirement. Have it. Just cut this chapati. Yeah, add it to the. Yeah, just mix it and have it. It will be spicy, huh? Is it good? Yes. Spicy? जेवणानंतर मिलिंदने मला फ्रीज मॅग्नेट स्टिकर आणि भरपूर चॉकलेट्स वगैरे दिले. माझी आई तर शॉक्ड होते की तिच्या घरी हे काय सुरू. We spend our money for camping, but this family's life is itself for camping. You wanna dance? Yeah. Okay. Yeah, it's by hand. In your country, how did you make sugarcane juice? There is no such thing. There is no sugar cane. Oh, there is no sugarcane. We make it from beet. So how? There is no extra sugar. No extra sugar. You want more? One glass? नंतर माझे जिजू आणि त्यांच्या मित्राकडे मी त्याला घेऊन गेलो. त्यांनी हाक देऊन तिथे बोलवलं आणि त्यांनी गप्पा मारल्या आणि एकमेकांची मस्करी पण करत होते ते की त्यांच्याशी आता इंग्लिश मध्ये कोण बोलणार. त्यांनी मग चहा ऑफर केली आणि मला हे सर्व बघून खूप छान वाटत होतं आणि त्यांच्याकरिता पण खूप शॉकिंग होतं की हे चहा वगैरे घेतल्यानंतर आम्हाला रामटेकला खूप उशीर होत होता.